नमस्कार, मी वैशाली गुंड. वैशाली गुंड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण तुमच्या समोर आणत आहोत. बऱ्याच कालावधीनंतर मी तुमच्या भेटीला आलेली आहे. आज माझ्यासोबत ज्येष्ठ लेखक, कॉर्पोरेट ट्रेनर, बँकेतले निवृत्त अधिकारी, योग शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले एक व्यक्तिमत्व भेटीस आलं. खरं तर मी हे पुस्तक त्यांचं माझ्या हातामध्ये आलं. फोटो फ्रेम कौटुंबिक कथासंग्रह, रघुनाथ क्षीरसागर लेखक. खरं तर यांना आज भेटीला आणायचं कारणच तसं आहे, कारण एक संवेदनशील लेखक कथा लिहित असताना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या आजूबाजूच्या व्यथांवर किती शास्त्रशुद्ध पद्धतीने असेल, संवेदनशील पद्धतीनं असेल, कशा पद्धतीनं व्यक्त होतो आणि एक तटस्थ माणूस म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींवर प्रहार करत असताना संभाजीनगरची घटना आपल्यासमोर ताजी आहे. आयफोनच्या हव्यासापोटी असेल किंवा कुटुंबातल्या कलहापोटी असेल, त्या 3 जणांची, आई वडील आणि मुलाची आत्महत्या म्हणा किंवा हत्या म्हणा, अशा पद्धतीनं ही घटना समोर आली आणि मन व्यथित झालं. आणि त्याच विषयाला धरून कुटुंब व्यवस्था, नाती, रिलेशन बॉन्ड या विषयावर आपण बोलणार आहोत. तर चला, वेळ न दवडता आपण त्यांच्या भेटीला जाऊयात. सर नमस्कार. नमस्ते. खरं तर आपण बुक क्लबच्या माध्यमातून भेटलो. तुम्ही इतकं सुंदर लिखाण करताय वेगवेगळ्या विषयावर. या कथा डोक्यात होत्या की खरंच वास्तवामध्ये घडलेल्या होत्या आणि आजकालच्या कुटुंब व्यवस्था या सगळ्याच विषयाला आपण स्पर्श करणार आहोत. मला वाटतं या विषयाला मी सुरुवात करण्यापेक्षा तुमच्याकडूनच जर सुरुवात झाली तर आपण आपल्या प्रेक्षकांशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकू. नमस्ते. ललित लेखन हा एक जीवनातलं एक अविभाज्य अंग असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि पु ल देशपांडे असं म्हणतात की आपण जे लिहितो हे प्रत्यक्षात पूर्णपणे काल्पनिक असू शकत नाही. कुठं ना कुठं तरी या घटना घडत असतात किंवा घडून गेलेल्या असतात आणि समजा जरी काल्पनिक म्हटलं तरी कुठंतरी त्या रिलेट झालेल्या असतात. त्यामुळे हे लिखाण जे असतं, हा लेखक असू दे, कवी असू दे, तो जन्मनाशी अगदी एकरूप झालेला असतो आणि ते एक प्रतिबिंब असतं की सर्व लोकांचं मिळून. थोडक्यात असं सांगता येईल की साहित्य हा अंतर्मनाला उजेडात आणणारा उंबरठ्यावरचा दिवा आहे आणि हा दिव्याचा प्रकाश लेखक किंवा कवी आपल्या कलाकृतीद्वारे सर्व लोकांसमोर आणत असतो. जसं की एखादी कथा आपण वाचतो किंवा एखादी कादंबरी वाचतो किंवा एखादा चित्रपट पाहतो आणि हे पाहत असताना नकळत आपण त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्याच्याशी कुठंतरी रिलेट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते समाधान आपण शोधत असतो. आता परवाच्या घटनेचा जो उल्लेख आत्ताच मॅडमने केलेला आहे त्या संदर्भात मला असं सांगावं लागेल किंवा मी सांगू इच्छितो की कौटुंबिक कलह किंवा अन्य काही कारणं असतील आणि ज्याच्यामुळे ह्या आत्महत्या घडतात त्या घडू नये याच्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे किंवा आपण अन्य लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजेत, ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला घडत असते त्याच्यासाठी एक 2-3 कारणं आपण त्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगू शकतो. एक म्हणजे ज्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतलेला आहे त्या कुटुंबाची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि त्याचे आर्थिक स्तर असेल आणि संस्कार, असे काही घटक त्याचं जे व्यक्तिमत्व पूर्णपणे घडत असतं त्याच्यावरती ते अवलंबून असतं. पहिला घटक जो आहे त्याच्यातला की तो ज्या कुटुंबामध्ये जो जन्म घेतो, अर्थातच त्या कुटुंबाचं जे काही वातावरण घरामध्ये असेल, आई वडील असतील, आजी असेल, आजोबा असतील, काका, मामा, मामी, ही सगळी नाती पूर्वी होती. पण हळूहळू न्यूक्लिअर फॅमिली ह्या कन्सेप्टखाली बऱ्याच ठिकाणी आता अनुभव मी सांगेन पुढं तुम्हाला थोडे की कुटुंबसंस्था ही विभक्त होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं ही नाती पण थोडीशी विरळ होत चाललेली आहेत आणि त्याच्यामुळं जे भावबंध जे आहेत हे देखील त्याचा थोडासा परिणाम त्याच्यावरती झालेला आपल्याला दिसून येईल. या पुस्तकामधल्या पुरस्कार असेल, निमंत्रण असेल, ह्या सगळ्या ज्या कविता म्हणजे ह्या ज्या कथा आहेत त्या खरंच म्हणजे स्पर्शून जात आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या घटना म्हणजे गुलाबी आखेच्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्यातून नमूद केलं. पण सर मला ना हे तुम्ही जेव्हा एक लेखक लिहितो तेव्हा तो समाजाचा खरं तर आरसा असतो. तुम्ही आता इतकं संवेदनशीलपणे आणि थेट शब्दांमध्ये सांगताय, पण हे सगळं सांगत असताना एक जुनं गाणं आहे की कसमों को वेणा भुलुनी सप्तपदी विवाह संस्था
हुकुम संस्था ही कायद्याने दिलेली मान्यता असलेल्या संस्था आहेत खरं तर. पण आजकालच्या मुलांचं म्हणजे मला अजून एक याच्यामध्ये प्रश्न असा विचारायचा आहे की पूर्वी लवकर लग्न व्हायची, शासनाने आता ते वय 21 आणि 18 केलेले आहे, पण आता मुलांचे पॅकेजवर लग्न होत आहेत गुण बघण्यात. तर यावर तुम्ही काय भाष्य करू शकाल किंवा सांगू शकाल की हे काय म्हणजे? खूप काही सांगण्यासारखं आहे, पण वेळेच्या अभावी 2-3च मी घटना सांगितली मला की याच्यामध्ये आता ह्या ज्या विवाह संस्था आहेत त्या आपल्यापर्यंत योग्य स्थळ आणून देतात, परंतु ज्यावेळेला आपण त्यांच्याशी संपर्क करतो, विशेषतः आई पालकांचा याच्यावरती जरा जास्ती दबाव असल्यासारखा मला तरी म्हणजे मुलाच्या लग्नाच्या वेळेच्या संदर्भात जाणवला की काही प्रसंगामध्ये तर अगदी म्हणजे ओपनली सांगायला हरकत नाही की मुलीची आई जी असते ते त्यांच्या हातून फोन म्हणून घेतले आवाज पण येतात, तुम्हाला काही समजत नाही मी सांगते तुम्हाला म्हणून. तर अशामुळे काही प्रसंग आहेत आणि किती वडिलांशी आपण बोललो, आईशी बोललो, तर शेवटी त्यांचं एकच फलपद असतं, आमचं सगळं बरोबर आहे, तुमचे आमचे विचार जुळतात पण ते मुलांचे जुळत नाही असं ते सांगतात किंवा मुलांना ते मान्य नाही असं पण सांगतात. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे की आपणच त्यांना थोडंसं ट्रॅकवर ठेवलं पाहिजे की किती अपेक्षा ठेवाव्यात आणि किती उंच जायला पाहिजे, पुढं आणखीन चांगलं आणखीन चांगलं असं करत करत तो रस्ता संपतो, आपला एंड होतो आणि मला लक्षात येते की मागं फिरून वळून बघता येत नाही त्या आगात, कारण तोपर्यंत ते कदाचित ते फुलझाडातले किंवा फुलबागेतले ते फुलं निघून गेलेले आहेत. आता अपेक्षा ठेवून काही गैर नाही आहे बरं का याच्यामध्ये की मुली शिकत आहेत, स्वतंत्र होत आहेत, त्यांचे विचार प्रगल्भ होत आहेत, मुलींची वय वाढत चाललेली आहे लग्नाची, त्यामुळे तर लवकर दुसऱ्या कुटुंबामध्ये मोल्ड होणं थोडंसं अवघड पडतं. त्यांचे विचार स्वतःचे एकदा पक्के झाले की मग त्याच्यापासून डेव्हिएशन करणं किंवा त्याच्यामध्ये समरस होणं हा थोडासा अवघड भाग आहे. आणि शारीरिक दृष्टिकोनातून पण मातृत्व मिळणं किंवा मुलांनी त्यांचं पालकत्व स्वीकारणं ह्या गोष्टी आता थोड्याशा अवघड होत चालेल. पुढे आपला काळ असा होता की सगळ्या गोष्टी सोप्या होत्या, आई वडील सांगतील ठीक आहे तुझं लग्न ठरवलं आहे ओके, हे सगळं मान्य असायचं. पूर्वी सगळं बहुतांशी कुटुंबात असंच असायचं, एकमेकांच्या संपर्कातले लोक वगैरे असायचे. आता नेटमुळे असेल किंवा अन्य काही कारणांमुळं जग हे जवळजवळ आलेलं आहे, विस्तृत झालेलं आहे आणि ही सगळी मंडळी आता लांबचे जवळचे लांब अशा पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये येत आहेत. पण महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा हाच पुन्हा वारंवार सांगावा लागतो की त्यांच्यावरती जे संस्कार घडवायचे ते पालकांनीच केले पाहिजेत संस्कार, की आपली मुलं नक्की काय करतायत, कुठं जात आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत. आपण असं म्हणत नाही की त्यांचे पोलिसासारखे तुम्ही ते मोबाईल चेक करा वगैरे, पण निदान आपल्या कानावर जे त्यांचं संभाषण असेल किंवा ते कुठं जातात, काय करतायत, त्यांचे आजूबाजूचे मित्र काय आहेत, एन्व्हायरमेंट काय आहे, कुठल्या ऑफिसमध्ये आहेत वगैरे, ते थोडंफार आपण जर लक्ष ठेवलं तर आपण त्याशी संवाद साधू शकतो. कुटुंब संस्था ही आपली अबाधित राहिली पाहिजे, सगळे सदस्य कुटुंबामध्ये असले पाहिजे, त्याच्यामध्ये संवाद असला पाहिजे, एकत्र जेवण संध्याकाळी प्रत्येकाने घेतलं पाहिजे, आपले सुखदुःख एकमेकांशी शेअर केले पाहिजे, पती पत्नीमध्ये सुद्धा संवाद असला पाहिजे आणि तो नुसता संवाद नको तर तो सुसंवाद असला पाहिजे. तर दोघांना एक सपोर्टिंग असं ते व्यक्तिमत्व असलं तर आणखीन जास्त त्याचं परिणाम आपल्याला दिसून येते. हाच हेतू होता की एका संवेदनशील ज्येष्ठ लेखकाकडून तटस्थपणे ही भूमिका जाणून घेण्याचा. खरं तर आजोबा झालेले आहेत सर आणि कालच आम्ही तो गोडवा चाखलेला आहे, त्यामुळे 3 पिढ्यांचं प्रतिनिधित्व करत असलेला एक बाप, एक मुलगा आणि आजोबा म्हणून ह्या 3 व्यक्तिमत्वाच्या भूमिकेतून आपण सरांना जाणून घेतलेलं आहे. सर आपण बऱ्याच विषयाला स्पर्श केलाय, आपण लिहावं, समाजापर्यंत ते पोहोचावं, तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करत असताना बऱ्याच व्यक्तिमत्वांना भेटताय. मला असं वाटतं लोकांच्या कुटुंब कलहामध्ये आणखीन एक गोष्ट, पैसा झाला मोठा आणि माणूस झाला छोटा किंवा नातं झालं छोटं, हे जाणवतं का तुम्हाला? कारण बऱ्याच पॅकेजेसच्या कॉर्पोरेट कंपन्यांना तुम्ही ट्रेनिंग देता. हो, 100% ही गोष्ट खरी आहे की एकीकडे असं असायचं की कमी पगारामध्ये आपण सगळं बजेट बसवत होतो, परंतु आता इतके पॅकेजेस एवढ्या कोटी अशा चाललेल्या आहेत, त्यामुळे मुलांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलत चाललेला आहे की एखादी गोष्ट मिळवण्याकरता थोडासा संयम पाहिजे, थोडंसं आपण वाट बघायचं किंवा आपल्या बजेटमध्ये बसवायचं, ही संकल्पना आता निघून गेलेली. आत्ता जे पाहिजे मला लगेच पाहिजे आता, आणि ते असंच पाहिजे, अमुकच ठिकाणावरूनच यायला पाहिजे, अशी जी एक प्रवृत्ती निर्माण झाली ती सुद्धा थोडीशी विचार करण्यासारखी आहे की शेजारी समोर आपलं बाजार आहे, मॉल आहे, फ्रूट व्हेंडर आहे, फळं मिळत आहेत समोर, तिथे न जाता घरी बसून आपण ऑर्डर करायची आणि ते
मिळवायचं हे तरी माझ्या बुद्धीला तरी पटत नाही आहे. पण आता जीवनशैली बदललेली आहे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मोठे मोठे अपार्टमेंट्स आहेत, त्या लोकांना जायला वेळ नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा चांगली आहे. पण जे छोटी शहरं जे आहेत त्यांनी मात्र हे सगळं मेंटेन करावं, स्वतः जावं, स्वतः चौकशी करावी, स्वतः पाहावं, चार लोकांशी बोलावं, की जेणेकरून आपल्याला अनेक व्यक्तिमत्व अगदी साधं सिटी बसमधून गेलो तरी किंवा 6 सीटरमधून गेलो तरी थोडंसं एक 5-10 मिनिटाच्या प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला काही जणांचं व्यक्तिमत्व सहज कळून जाईल. म्हणजे त्याची मुख्य म्हणजे त्याची भाषा कशी आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याची देहबोली कशी आहे, त्याचं बघण्याची पद्धत कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण सहजरित्या त्या व्यक्तीचा एक स्पर्श किंवा अंतरंग आपण जाणून घेऊ शकतो. हे सगळं सांगत असताना सर ऐकायला खूप छान वाटतं. वास्तवामध्ये कामाच्या ऑफिस वर्क असेल किंवा तुम्ही कॉर्पोरेट ट्रेडर म्हणून ऑफिसमध्ये कामाचा ताण इतका आहे की घरी येऊन काही वाचावं, काही बघावं, इतकंच काय आपल्या बायकोशी, आपल्या मुलांशी व्यवस्थितपणे बोललं सुद्धा जात नाही. संवाद तर नंतरची गोष्ट आहे सर, साधं बोलणं पण होत नाही. म्हणजे ही मानसिकता कुटुंब संपवायला कारणीभूत असू शकेल का असाही प्रश्न येतो, त्यावरही बोला. आणि अजून एक गोष्ट आहे की ऑफिसमध्ये बराच काळ व्यतीत केल्यामुळं काही अनैतिक गोष्टी पण आज घडत आहेत. म्हणजे महिलांचे काही विषय मी हँडल करते, माझ्याकडे काउन्सिलिंग केंद्र असल्यामुळं, पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम पण फॅमिलीवर होतोय. म्हणजे कुटुंब कलहालाच कारणीभूत खूप मोठा आहे आणि घातक आहे. असं तर स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय तुम्ही तुमच्या ट्रेनिंगमध्ये देता का आणि कसं ते खरंच कार्यान्वित होतं का नंतर जॉईन झाल्यानंतर? स्ट्रेस मॅनेजमेंट हा केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही आहे, तर अनेक क्षेत्रामध्ये ही गोष्ट जाणवतीच आहे. इतका प्रचंड ताण आहे, विशेषतः टार्गेट पूर्ण करणे आणि अतिरिक्त कामाचा बोजा कर्मचारी घरी आल्यानंतर सुद्धा देणे, या गोष्टींमुळं कुटुंबातला संवाद देखील हळूहळू कमी होत चालला. अर्थात त्याला जबाबदार कोण आहे? आपणच जबाबदार आहे. आपणच अशा प्रकारच्या असाइनमेंट ठरवून घेतलेल्या स्वतःला आणि त्या टार्गेटच्या मागं आपण लागलेलो आहोत. आता पॅकेजच्या जाळ्यामध्ये ही जी तरुण मंडळी अडकत चाललेली आहेत, त्याचा निश्चित परिणाम आज जरी आपल्याला दिसत नसला तरी 25 वर्षांनी असं दिसेल की कितीतरी आत्तासुद्धा अशी परिस्थिती आहे की पुढे हम दो हमारे दो असं म्हणायचं, तर आता हम दो हमारे कुछ नको असंच परिस्थिती झाली. आणि पुढे तर अगदी सिंगल राहू आम्ही, इथपर्यंत मानसिकता ही तयार झालेली आहे. म्हणजे याच्या एक प्रकारचा नाते जे संबंध आहेत हे हळूहळू लोप पावत चालले की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. पण याच्यामध्ये पण काय असे जे किरण आहेत अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये असतील किंवा अन्य काही सुश्रम जी कुटुंब आहेत त्या कुटुंबांमध्ये अजूनही काही लोक व्यवस्थित ट्रॅकवरती चांगले संस्कार करणारे लोक आहेत आणि चांगलं वाचनसुद्धा देणारी लोक त्याच्यामध्ये आहेत. आता स्ट्रेस मॅनेजमेंट कसा कंट्रोल करायचा, थोडक्यात 2-3 गोष्टी आहेत. ते स्ट्रेस मॅनेजमेंटचे परिणाम जे आहेत ते अगोदर मानसिक होतात, मग ते शारीरिक दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपलं ब्लड प्रेशर आहे, हार्टवरती त्याचा परिणाम होतो आहे किंवा मानसिक असं अस्वस्थ सैल होईल. आता जी तरुण पिढी जी आहे ती म्हणजे अतिशय उतावळी झालेली आहे किंवा असं 1 मिनिट जरी लेट केले तरी ते इतके अस्वस्थ होत आहेत. तर ही अस्वस्थता जी आहे ती त्यांच्या उदयित होण्याला असे काही वेळेला कारणीभूत होते, कारण नसतात. आपण कुटुंबामध्ये बघतो की एखादा मुलगा शांत असतो, एखादा जरा आक्रस्ताळीसारखा असतो किंवा एखादा आक्रमक असतो, पण आपलं सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं कुटुंबामध्ये. तसंच ह्या देशाचं सुद्धा असे समाज जो आहे हा सुद्धा एकमेकांना सांभाळून घेऊनच आपण पुढे जाणं आवश्यक आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंट करताना जर आपला स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर 2-3 गोष्टी सोप्या आहेत. एक पहिली गोष्ट, आपण जेव्हा घरी जात असतो, जर आपण बसमध्ये असो किंवा प्रवासामध्ये टॅक्सीमध्ये असो तर त्यावेळेला आपण आपला आयफोन काढायचं आणि त्याच्यामध्ये मंद एखादं संगीत किंवा ओमचं ध्वनी ऐकत शांत आपण राहिलं तर आपलं लवकर ध्यानावस्था येण्याची शक्यता असते. दुसरं, घरी गेल्यानंतर आपण आपल्या कुटुंबावर थोडा का वेळेला पण वेळ दिलाच पाहिजे. आपण गेल्यानंतर मुलं आपल्या अपेक्षेने वाट बघत असतात, बाबा आल्यानंतर काहीतरी होणार आहे किंवा आजोबा आल्यानंतर काहीतरी आपल्याशी बोलणार आहे, तर त्यांच्याशी 5 मिनटं का वेळेला संवाद साधला पाहिजे. पत्नीबरोबर 5 मिनटं संवाद साधला पाहिजे आणि मग तुमचं समजा आणखीन का ऑफिसचं काम राहिलेलं असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे तरुण मैदानावरती बिलकुलही दिसत नाही. आमच्या पिरियड त्यावेळेला जो होता का तारुण्याचा, आम्ही क्रिकेट खेळायचो, दिवसभर क्रिकेट, बॅडमिंटन खेळायचो, कुठंतरी सायकलिंग करायचो, लांब टूर्स चालत जायचो, कुठेतरी ट्रेकिंग करायचो.
हे सगळं अभावाने घडत आहे आता. आणि बरेचसे सोशल मीडियावरतीच व्यस्त असतात. ही खरोखर चांगली गोष्ट नाही आहे. थोडंसं त्यांनी लांब राहावं. आता बऱ्याच पाश्चात्य लोकांनी सुद्धा असं मान्य केलं की रिव्हर्स टू बॅक म्हणजे पूर्वीचं जशी परिस्थिती आहे तशी आणण्याचा त्यांचा काही ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी सोशल मीडियावरती बंदी घातली. मग अशा काही ठिकाणी वयाच्या विशिष्ट वयापर्यंत त्या मुलांनी फोन वापरायचा नाही किंवा मुलांनी फोन वापरायचा नाही. त्यांचे पालक त्यांना जबाबदार धरले नाही. असे कायदे पण काही देशांनी, पण कायदे घेण्याची वेळच येऊ नये. आपल्या संस्कार जर इतके भक्कम असतील तर अशी वेळ आपल्यावरती येणारच नाही. म्हणून घरातली जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्येष्ठांचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्यांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून संपत्ती आणि संस्कृती जर आपण वागलो तर निश्चितच आपलं भविष्यकाळ उज्ज्वल आहे, यात काही शंका नाही आहे. आणि भारत एका नव्या दिशेने चाललेला आहे. सगळ्या जगामध्ये भारतामध्ये युवावस्थेला जास्ती महत्त्व आहे. विवेकानंदांचा सुद्धा याच्यावरती विश्वास होता की जर क्रांती घडवणार असतील तर ते युवक घडवतील. आणि ही चांगली क्रांती चांगल्या दृष्टिकोनातून असणारच आहे. याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. फक्त दिशा योग्य दिली पाहिजे, हा एक महत्त्वाचा त्यातला भाग आहे. आणि दिशा येण्यासाठी आपल्याला संस्कार महत्त्वाचे. कुटुंब कलह या विषयावर एका कुटुंब वत्सल माणसाने दिलेली शिदोरी आपल्याजवळ नक्कीच सांभाळून ठेवा. संस्कार, संवाद आणि कुटुंब ही सपोर्ट सिस्टीम असते. त्यामुळे स्ट्रेस रिलीज जर करायचा असेल तर घरी आल्यानंतर आपल्या बायको आणि मुलांसोबत थोडासा वेळ घालवा. हे खूप छान मेडिसिन आहे. कारण घरातली ऊर्जा, घरातली ताकद घेऊनच तुम्ही तुमच्या कामावर जात असता आणि आल्यानंतर रिलीज होण्यासाठी हे खूप चांगलं ठिकाण आहे. त्यामुळे फॅमिलीला वेळ द्या. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी टाईम द्या. तुमच्या आवडीनिवडी जोपासा, छंद जोपासा. सरांनी सांगितलं की मी बरेच खेळ खेळतोय. त्यांनी सांगितलं की चांगली पुस्तकं वाचा. हे जरी असलं तरी मी तर सर 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका लेखकालाच पकडलं. कारण एक माणूस मला असा भेटला की त्यांनी मला 100 पुस्तकांचा सगळा गाभा दिला. माझा हाच अट्टाहास आहे. आणि खरं तर ही मुलाखत आणि तुमची भेट आम्हाला उज्ज्वल येणारी ठरली. कारण कुटुंब वत्सल माणसाकडनं किती ऐकावं आणि किती नाही. कारण काय होतं माहिती का, माणसांना भेटल्यानंतर बोलल्यानंतर एक सकारात्मक आपल्याला, कारण आमच्या घरात आता कोणी मोठं राहिलेलं नाहीये, आम्हाला सांगा बस, आम्ही तुम्हाला त्या सगळ्या रूपात बघतोय. आणि ही ज्येष्ठ मंडळी आपल्यासाठी खरं तर मी म्हणते की आदराचं तर स्थान आहेच आहे, पण यांच्याजवळ जेव्हा आपण बसू ना तर त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळतात. तो माझा स्वार्थ होता. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून मी सरांना तुमच्या भेटीला आणले. सरांची लेखणी खूप सुंदर चालते. ते सोलापुरातलेच आहेत, आपल्या जवळचे आहेत, आपल्या परिवारातले आहेत. ही मुलाखत नक्की बघा. आणि जर सत्कर्म तुम्हाला करायचं असेल तर ही मुलाखत कमीत कमी 5 मित्रांना शेअर करा. कारण चांगल्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, ती सगळ्या अर्थाने आपल्याकडे पसरली पाहिजे. ते सुगंधी विचार तुम्ही आम्हाला शेअर केले त्याबद्दल मनापासून शतशः धन्यवाद. भेटत राहू, बोलत राहू. थँक्यू.